नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते, अगदी नवजात शिशूच्या जन्माची सुद्धा. पण जर हीच वेळ किंवा हाच जन्म मुदतपूर्व किंवा वेळेआधी झाला तर? आज वर्ल्ड प्रीमॅच्युअर बेबी डे अर्थात विश्व मुदतपूर्वक प्रसव जन्मदिन आहे आणि आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे वेळेआधी जन्मास येणाऱ्या बालकांची व मातांची काळजी, विश्व मुदतपूर्वक प्रसव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर तशीच तज्ज्ञ व्यक्ती आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वर्षा पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर वर्षा पाटील ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक व युनिट हेड आहेत. आज आपण त्यांच्याकडून प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ही का होते, त्याच्यामागचे धोके काय आहेत, ते टाळण्यासाठी काय करावं, आईची व बालकांची काळजी कशी घ्यावी, या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारावे. आजचा आपला असा खूप छान महत्त्वाचा असा विषय आहे की वेळेआधी जन्मास येणाऱ्या बालकांची व मातांची काळजी. आणि आपल्याबरोबर आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वर्षा पाटील. मॅडम, सखी सह्याद्री कार्यक्रमात सखीचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचं खरं 17 नोव्हेंबर हा दिवस आपण विश्व मुदतपूर्वक प्रसव जन्मदिन किंवा वेळेआधी जन्मास येणाऱ्या बालकांचा दिन म्हणून आपण सर्वत्र पाळण्यात येतो. मुळात त्याचं महत्त्व काय आहे आणि किती जागरूकता पसरली पाहिजे, असून काय सांगाल तुम्ही? वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी डे हा 2008 पासून साजरा केला जातो. याची कारण हा डे सुरुवात झाली कारण प्रीमॅच्युअर बेबीज किंवा मुदतपूर्व प्रसव झालेल्या बाळांना हॉस्पिटलमध्ये केअर देता येते. पण सर्व आपल्या देशात किंवा सर्वीकडे त्याची कॉस्ट खूप वाढते, फॅमिलीवर बर्डन येतं. त्यासाठी ही अवेअरनेस सुरू झाली. 2008 पासून आतापर्यंत दरवर्षी आजच्या दिवशी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. म्हणजे असं खूप महत्त्व आहे, नाही? कारण पूर्वी हे प्रमाण होतं, आताही आहे, पण आता जागरूकता लोकांमध्ये पसरली पाहिजे. बरोबर. पूर्वी बायकांची लग्न लवकर व्हायची, खूप मुलं होत असे. पण आता 1 किंवा 2 मुलं असतात आणि आपण प्रयत्न करतो की प्रत्येक प्रसूती ही रुग्णालयातच व्हायला हवी. बरोबर. तर डॉक्टर म्हणून किंवा एक समाज म्हणून जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आपल्याला टाळता आली तर फॅमिलीवर आणि आपल्या देशावरचा फायनान्शियल लोड कमी होईल असं मला वाटतं. खरं मॅडम, पण ही प्रीमॅच्युअर प्रसूती किंवा ही जी डिलिव्हरी वेळेआधी जी होते ती सुरू होण्यामागची लक्षणं काय आहेत मुख्य, ती सविस्तर सांगा. प्रसूती सुरू होण्याची लक्षणं सारखीच आहेत. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यावर, प्रसूती सुरू झाल्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंबरदुखी किंवा पाठदुखी सुरू होते. त्यासोबतच पोटात कळा यायला लागतात. पण कळा या वेदना असलेल्या कळा आणि वेदना नसलेल्या कळा यात फरक आहे. वेदना नसलेल्या कळा ह्या पूर्ण 9 महिने बायकांना येत असतात, पण त्यापासून वेदना होत नाही. जेव्हा वेदना सोबत कळा येतात तेव्हा प्रसूतीला सुरुवात झालेली आहे असं समजायला हरकत नसते. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही त्याची लक्षणं आहेत आणि अशा पद्धतीने ते ओळखायचं असतं. पेनफुल कॉन्ट्रॅक्शन्स आम्ही ज्यांना म्हणतो, तर कळा जेव्हा पेन सोबत येतात तेव्हा रिस्क असते की पेशंटची प्रसूती केव्हाही होऊ शकते.
ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की गर्भावस्थामधले हे 37 आठवडे 37 वीक जे आहेत ते 40 आठवडे ह्या दरम्यान जर ती प्रसूती झाली किंवा जर बाळाचा जन्म झाला तर ते एक नवजात शिशु म्हणजे हेल्दी आपण एक म्हणू शकतो. पण त्याच्या आधी झालं तर बाळाचं वजनही कमी असतं आणि तो अशक्त जन्माला येतो. 34 आठवडे ते 37 आठवडे या काळात बाळाची बरीचशी वाढ होत असते आणि सर्वात महत्त्वाची वाढ फुफ्फुसांची होत असते. बाळ जन्माला आल्यानंतर श्वास घेण्याची जी क्रिया आहे ती फुफ्फुसांवर अवलंबून असते. सो लंग मॅच्युरिटी हॅपन्स बिटवीन 34 टू 37 वीक्स. तर 37 आठवड्याच्या आधी जन्माला आलेले बालकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण ही डिलिव्हरी प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ती बालकांचं वजनही खूप, त्या शिशूंचं वजन कमी असतं आणि अशक्तही असतात ती मुलं. होय, 37 आठवडे ते 40 आठवडे या काळात बाळाची सर्वासर्वी वाढ झालेली असते आणि थोडीफार वजनात वाढही त्याच काळात होते. म्हणून 37 आठवड्यानंतर झालेल्या प्रसूतीला आम्ही सेफ समजतो. बरं, पण हे जे 6 ते 9 महिने असतात तर त्याच्यामध्ये समजा एखादा पोटात दुखलं किंवा त्रास झाला तर काय करावं किंवा ते कसं टाळता येईल एखाद्या सखीला, गृहिणी? सुरुवातीपासून 7व्या महिन्यापर्यंत जर वेदना झाल्या तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. पण 7वा ते 9वा महिना म्हणजे 28 आठवडे ते 37 आठवडे हा सर्वात क्रुशियल पिरियड आपण समजतो. कारण तेव्हा बाळाचं वजन अशा कॅटेगरीत आहे की आपण त्या बाळाला वाचवू शकतो. पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात डॉक्टर्सला, फॅमिलीला. तर त्या 28 आठवडे ते 37 आठवड्याच्या डिलिव्हरीला आपण आपल्या देशात प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो, असं म्हणतो. पण डॉक्टर तुम्ही काय सांगाल, कारण की ही जी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे म्हणजे 17 नोव्हेंबर हा जो आपण दिन सर्वत्र पाळण्यात येतोय आणि त्याची जागरूकता खूप पसरली पाहिजे. पण हे प्रमाण आजही आहे आणि 10 देशांमध्ये एक WHO अहवालानुसार भारताचा प्रथम क्रमांक लागतो. पण काय अजून मुख्य कारण आहेत? कारण की आता खूप अवेअरनेस होतो आहे की मातांची, बालकांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, आरोग्य तपासणी केली पाहिजे, तरी हे प्रमाण का कमी होत नाहीये? पाश्चात्य देशात प्रेग्नंट बायकांची व मुलांची सर्व काळजी हे सरकार घेत असते. मात्र आपल्या देशात बाईंच्या किंवा फॅमिलीच्या फायनान्शियल स्टेटस प्रमाणे तिला केअर मिळते. तर ग्रामीण भागात किंवा जे लोअर सोशो इकॉनॉमिक कॅटेगरी आपण म्हणतो त्या बायकांना कष्टही जास्त पडतात आणि जर डिलिव्हरी 7व्या ते 9व्या महिन्यात झाली तर बाळाच्या ट्रीटमेंटला खर्चही जास्त पडतो. येतो. हां, पण जसं आता तुम्ही सांगितले की कष्टही जास्त पडतात आणि असं सांगितलं जातं की एका वेळेला की आराम केला पाहिजे 8 ते 10 तास जी प्रेग्नंट बाई आहे तिने, किंवा खूप कष्टाची कामं करू नये. तिथे दुसरीकडे ग्रामीण भागात किंवा पूर्वी असं सांगितलं जायचं की काम केलं पाहिजे किंवा कष्ट केलं पाहिजे. तर हा काय विरोधाभास आहे किंवा काय गैरसमज आहे हा? आपण जेव्हा खूप जड काम करू नये जेव्हा आपण म्हणतो तर त्यात आपण डेली वेज वर्कर्स बद्दल बोलतो. डेली वेज वर्कर्स म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या बायका किंवा शेतीत काम करणाऱ्या बायका ज्यांना जड वजन उचलावं लागतं. अशा बायका जास्त ससेप्टेबल असतात प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसाठी. तर मेनली आपण त्या बायकांवर फोकस करतो जेव्हा आपण अवेअरनेस स्प्रेड करतोय. ओके, म्हणजे मुळात त्यांनी खूप अशी काळजी घेतली पाहिजे. पण हे जे प्रीमॅच्युअर डे आहे किंवा मुदतपूर्वक जी प्रसूती होते तर एक कुटुंबाच्याही मानसिक ह्याच्यावर खूप परिणाम होतो, मानसिक आरोग्यावर. त्याविषयी काय सांगाल? जेव्हा एखादं बेबी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होतं, आपण अज्युम केलं की 1500 ग्रॅमचं बेबी आहे. 1500 ग्रॅमचं बाळ हे आईला एकटीला घरी सांभाळणं कठीणही असतं आणि बाळाला इतर कॉम्प्लिकेशन्स होण्याचाही परिणाम जास्त असतो. त्यात इन्फेक्शन्स आहेत, लूज मोशन आहेत, डोळ्याचे इन्फेक्शन आहेत. हे सर्व प्रिव्हेंट करण्यासाठी बाळाला ICU मध्ये ठेवावं लागतं.
आणि ICU मध्ये तज्ञ डॉक्टर असणे, सर्व फॅसिलिटीज असणे हे ग्रामीण भागात ऑलमोस्ट पॉसिबल नाही. नाही, तिथे त्या शक्य होत नाही तिथे. होय. जसं आपल्या शहरी भागात त्या ट्रीटमेंट किंवा ती उपकरणं आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. काय बोला. शहरी भागात उपलब्ध असल्या तरी बाळाला खेड्यातून शहरात आणण्याची जी प्रक्रिया आहे किंवा तो वेळ आहे, त्या वेळात बरीचशी बाळं दगावतात. त्यामुळे जर आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी याला का होते, त्याला टाळता कसं येईल किंवा माताची काय काळजी घेता येईल याबद्दल जर आपण बायकांना किंवा त्यांच्या सासू आई या लोकांना जर थोडी कल्पना दिली तर त्या लवकर कमीत कमी हॉस्पिटलला येतील आणि शक्य असेल तर शहरातल्या हॉस्पिटलला येतील. या मागचं हे मला वाटतं की अवेअरनेस म्हणजे अगदी खरं तर आपण सांगत होतो की प्री मॅच्युअर डिलिव्हरी टाळता येणं शक्य आहे, पण त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का आणि ती कशी करावी? ट्रीटमेंटच्या आधी आपण ते कसं टाळता येईल त्याच्यावर चर्चा करूया. सर्वात महत्त्वाचं की बायकांनी कमीत कमी महिन्यातून एकदा तरी त्यांच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे किंवा जे डॉक्टर त्यांच्या गावात आहेत चेकअपला गेलं पाहिजे. प्रत्येक गावात खेड्यात सरकारी रुग्णालय आहेत, तिथे नर्सेसला किंवा डॉक्टर्सला महिन्यातून एकदा भेटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या रक्ताची व लघवीची तपासणी होते. रक्ताच्या तपासणीतून त्यांचं हिमोग्लोबिन आपण बघतो आणि लघवीच्या तपासणीतून त्यांना डायबिटीस आहे का किंवा त्यांना कुठलं इन्फेक्शन आहे का हे आपल्याला कळतं. कारण युरिन इन्फेक्शन हा प्रेग्नन्सीत अर्ली डिलिव्हरीसाठी युरिन इन्फेक्शन हे फार मोठं कारण आहे. दुसरे म्हणजे वजायनल इन्फेक्शन्स आपण ज्याला म्हणतो, ते बायकांना नकळत होतात, पण त्यासाठी त्या ट्रीटमेंट जर घेतलं नाही तर ते इन्फेक्शन गर्भाशयाकडे पसरून गर्भाशयाच्या आत पसरून प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला सुरुवात होऊ शकते. तर युरिन टेस्ट व ब्लड टेस्ट व डॉक्टरकडे किंवा नर्सकडे किंवा कमीत कमी ज्या आशा आहेत आपल्या ज्या ट्रेंड दाई आहेत त्या सुद्धा तुम्हाला तपासून सल्ला देऊ शकतात. म्हणजे आपण असं फक्त म्हणू शकत नाही की तुम्ही व्यवस्थित आहार घेतला, पण आहाराबरोबर तपासणी ही खूप महत्वाची असते. जसं तुम्ही सांगितलं की युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट म्हणजे त्याही करणं, तिथे दुर्लक्ष करून चालत नाही. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचं अजून एक कारण डायबिटीस व प्रेग्नन्सी हायपरटेन्शन किंवा आपण ज्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो, ही दोन कारणं सुद्धा फार महत्त्वाची आहेत प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला. अजून एक कारण आहे जुळी मुलं किंवा तिळी मुलं होणं. जेव्हा जुळी मुलं असतात आईच्या पोटात तेव्हा तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची चान्सेस जास्त असते. मॅडम, आपण ह्याविषयी तर बोलूयाच, पण आपल्याबरोबर डॉक्टर वसंत गलाटकर, बालरोग तज्ज्ञ, नागपूरवरून आपल्याबरोबर लाईनवर आहेत. डॉक्टर वसंत खळदकर, नमस्कार सर. नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. आजचा जो विषय आहे की वेळेआधी जन्मास येणाऱ्या बालकांची व मातांची काळजी, वर्ल्ड प्रीमॅच्युअर बेबी डे, याविषयी आपण आज चर्चा करत आहोत. सो तुमच्याकडूनही आम्हाला माहिती करून घ्यायची आहे. सर, प्रीमॅच्युरिटीची मुख्य कारण काय आहेत? अगदी आपण काय म्हणू शकतो? प्रीमॅच्युरिटीचं कारण कसं की आई आणि बाळ, प्रीमॅच्युअर बाळ म्हणजे बेसिकली गर्भावस्था 37 आठवड्याच्या आधी झालेलं बाळ असतं. तर याच्याशी जी कारणं असतात ती जसं आई आणि बाळ दोघांकडनं जडलेले असतात. म्हणजे काही आईचे कारण असतात तर काही बाळाचे कारण असतात. जसं आता आईचे कारण घ्यायला गेलो तर आईमुळे होणारं प्रीमॅच्युअर बाळ, जसं आपल्याकडे काही अर्ली मॅरेजेस होतात की इंडियात खूप कॉमन आहेत की 16 वर्षाच्या आतील मॅरेजेस किंवा मग लेट कन्सेप्शन की आणि अर्ली प्रेग्नन्सी म्हणजे 16 वर्षाच्या आत जर प्रेग्नन्सी राहिली किंवा 40 वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली तर त्यात तुम्हाला हे मिळू शकतं. तर आईचं न्यूट्रिशन, आपल्याकडे पुअर डाएट असतं, नंतर वेगवेगळे विकार जसे आईला डायबिटीस मलायटिस असणं, थायरॉइडची बिमारी असणं, ब्लड प्रेशर असणं किंवा आईला असलेली इनफर्टिलिटी.
नंतर बऱ्याच वेळा आपल्याकडे पाहिलं तर न्यूट्रिशन आणि पुअर डाएट बद्दल मी सांगतोय तुम्हाला की आपल्याकडे बऱ्याचशा मातांना अपुरा आहार मिळतो आणि ते सुद्धा एक मोठं कारण प्रीमॅच्युरिटी असू शकतं. नंतर आपल्याकडे सायकोलॉजिकल स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. त्यानुसार आणि मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे असं जुळ असतं किंवा तिळ असतं त्यावेळी, आणि जर आईला इन्फेक्शन झालं, टॉर्च इन्फेक्शन किंवा तिला ब्लिडिंग झालं तर होऊ शकतं. आता मुलांचे घेतो म्हटलं तर मुलांचं बघा, जर मल्टिपल प्रेग्नन्सी असली, एका वेळी 3 मुलं असली किंवा बाळाचं वजनच वाढत नाही किंवा एखाद्या वेळी बाळाचं वजन खूप जास्ती असतं आणि ॲबनॉर्मल फिटस असतं, जसं हायड्रेट फिटस असतात. काही वेळा बाळांना पॉलिहायड्रमनेस म्हणजे आईच्या गर्भाशयात पाणी खूप जास्ती असतं किंवा पाणीच खूप कमी असतं. अशा वेळी प्रीमॅच्युअर बर्थ व्हायचे चान्सेस जास्ती असतात. ओके. पण डॉक्टर, हे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे त्याची मुख्य म्हणजे समस्या काय आहे? त्याच्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्या कोणत्या आहेत नक्की? काय आहे, हे बाळ जसं असतं ते कमी वजनाचं असतं, त्याच्यामुळे त्याचे फॅट्स खूप कमी असतात आणि त्याचं मॅच्युरिटी कमी असते, ब्रेनची मॅच्युरिटी कमी असते, तर पोटाच्या आतड्याची मॅच्युरिटी कमी असते. तर त्याच्यामुळे काय होतं, हे बाळ सुरुवातीचे काही जे समस्या होतात त्या सुरुवातीच्या असतात आणि काही समस्या नंतरच्या असतात. सुरुवातीला मी तुम्हाला सुरुवातीच्या समस्या सांगतोय की जसं बाळ एकदम गार पडू शकतं, कारण ते ब्राऊन फॅट नावाचा जो प्रकार असतो तो त्यांच्यात कमी असतो, म्हणजे त्याला हायपोथर्मिया म्हणतो. या बाळांना दूध प्यायला अडचण असतं कारण शक्ती कमी असते. या बाळांना श्वास थांबू शकतो, त्याला आपण ॲपनिया म्हणतो, कारण ब्रेन इमॅच्युअर असतो. तसंच श्वासाला त्रास होतो, म्हणजे श्वासामध्ये एक सर्फॅक्टंट नावाचं एक आवरण असतं की जे 28 आठवड्यानंतर तयार होतं, 32 आठवड्यानंतर. ते आवरण यांच्यामध्ये कमी असतं म्हणून अब्सेंटच असतं की त्याच्यामुळे 8 महिन्याच्या आत जी डिलिव्हरी झाली तर त्याच्यात यांचा श्वासाचा त्रास, ज्याला आपण RDS रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणतो, ते होऊ शकतं. आणि पोटाच्या आतडीला यांना इन्फेक्शन होऊन एन्ट्रोकोलायटिस होऊ शकतो, आतडी सडण्याचं म्हणतात. नंतर कावीळ, शुगर लेवल कमी होणं सुद्धा एक खूप मोठा, ज्याच्यामुळे की मेंदूला इजा होऊ शकतं आणि हे पोरांना इन्फेक्शन प्रोन असतात. मग ह्या झाल्या सुरुवातीच्या गोष्टी. पण आता जर समजा हे बाळ आता चांगलं जगलं आणि समजा विदाऊट एनी ट्रीटमेंट, तर त्या बाळाला काय काय होऊ शकतं, म्हणजे बऱ्याच वेळा शैक्षणिक आकलन क्षमता कमी होऊ शकते, त्याला आपण आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. कधी दृष्टीदोष, त्याला की रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरी आपण म्हणतो, या सगळ्यांना. आणि कुटुंबावरही एक बोजा असतो हा, नाही म्हणतात जर समजा मेंटली रिटायर्डेड एखादं चाइल्ड झालं. पण यात हे नक्की मी प्रत्येक वेळी सांगू इच्छितो की बाळाला जर चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि अगदी विशेष काळजी घेतली आणि सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं इनिशियली, तर या गोष्टी कमी व्हायचे सुद्धा कमी होऊ शकतात. खरं म्हणजे डॉक्टर, चांगलंच होऊ शकतात. हो डॉक्टर, आपल्याबरोबर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वर्षा पाटीलही आहेत मॅडम. हो, तर तर तुम्ही जसं सांगितलं की जर त्याला वेळेवर आणि चांगली योग्य ट्रीटमेंट मिळाली तर ह्या समस्या कमी होऊ शकतात, म्हणजे बाळाची आणि आईचं मानसिक संतुलन खूप चांगलं राहू शकतं. मॅडम, तुम्ही डॉक्टरांबरोबर काय? डॉक्टर, बऱ्याचदा आईचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे आम्हाला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागते, म्हणजे 37 वीकच्या आधी आम्हाला इंड्यूस करावं लागतं. तेव्हा आपण कसं ठरवूया की या बेबीला आपण डिलिव्हरी झाल्यावर काय काळजी घ्यायची आहे, किंवा आपल्याला फॅमिलीला समजून सांगावं लागतं की तुमच्या बाळाला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, ही ट्रीटमेंट लागेल. तर मला असं वाटतं PIHचं जे प्रमाण आहे, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, हे सर्वात मोठं कारण आहे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बोला डॉक्टर. जेव्हा आम्ही डिलिव्हरी करायचं ठरवतो तर तेव्हा तुमचा रोल येतो. तर मला आय वॉन्ट टू आस्क, मला तुमच्याकडून ही माहिती हवी आहे की सर्फॅक्टंट जी आपली ट्रीटमेंट आहे तिचं साधारण फॅमिली खर्च किती येतो, म्हणजे आपल्या भगिनींना हे कळावं की असं झाल्यावर त्यांना फायनान्शियल किती स्ट्रेन येणार. एक्झॅक्टली. काय होतंय की आपल्याला जेव्हा अशी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आपल्याला इंड्यूस करायची असते, म्हणजे तेव्हा गायनेकोलॉजिस्ट आणि पिडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ यांचं संगनमत आणि त्यांचं डिस्कशन फार आवश्यक असतं. आम्ही लोक युजली सीझर डिलिव्हरी असते, आम्ही सीझर डिलिव्हरीच्या आधी आम्ही बसतो तिथे, आम्ही दोघं म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आणि पिडियाट्रिशियन आम्ही एकमेकाशी संगनमत करतो की या बाळाला काय होईल काय नाही, आणि मग आम्ही रिलेटिव्हला घेऊन बसतो. कारण जर हे बाळ आपल्याला अंदाजे 28व्या आठवड्यात किंवा 32 आठवड्याच्या आधी आलं तर
या बाळाचं NICU न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर अतिदक्षतागृह जे असतं त्याच्यातला ते नियर अबाउट 2 महिन्याचा असतो. त्या 2 महिन्याचा अंदाजे खर्च जर प्रायव्हेटमध्ये असेल तर सरकारीमध्ये तर आता खूप छान छान योजना आहेत. सरकारीमध्ये आजकाल व्हेंटिलेटर अवेलेबल आहे, त्या सगळ्या गोष्टी औषधं अवेलेबल आहे. बऱ्याचशा आपल्या सरकारने योजना केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते फ्रीमध्ये होतं. पण जर प्रायव्हेटमध्ये हे बाळ राहिलं तर कमीत कमी आपल्याला 2 महिने राहतं आणि याचा अंदाजे खर्च नियर अबाउट 2 लाखाचा जातो. 2 लाख कमीत कमी जातो, कारण या बाळाला आपल्याला सुरुवातीला व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. कारण आम्हाला जे सर्फॅक्टंट जे आर्टिफिशियल तुम्हाला म्हटलं ना मी आर्टिफिशियल द्रावण असतं की जे लंग्स मॅच्युअर करतं तर ते कमीत कमी एक 6 ते 7 हजाराचं येतं आणि ते द्यायचं म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेटरवर टाकल्याशिवाय बेबीला देता नाही येत. आणि दुसरं आता नवीन थेरपी डेव्हलप होत आहेत. आता तो शोध लागतोय की सर्फॅक्टंट विदाऊट व्हेंटिलेटर द्यावं. पण सहसा 50 to 60% पेशंटला आमच्या व्हेंटिलेटर लागतं या बेबींमध्ये, कारण रेस्पिरेटरी डिस्ट्रेस जो असतो ना त्याच्यामुळे. अगदी खरं डॉक्टर, तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झालात आणि आम्हाला एवढी छान जी माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. वर्षाजी, जसं डॉक्टरांशी छान आपल्याला डिस्कशन झालं की खरं तर कुटुंबियांना हा मानसिक तर हे असतंच, म्हणजे टेन्शन असतंच, पण फायनान्शियली एक आर्थिक बोजाही त्यांच्यावर असतो. कारण बाळ जे वेळेआधी जन्मास आलेलं बाळ आहे ते अशक्त असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर किंवा एका विशिष्ट उपकरणात ठेवावं लागतं आणि ते कधी घरी येईल किंवा किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तो एक आर्थिक ताण तर त्यांच्यावर, कुटुंबावर पडतो. पण जेव्हा आपली एखादी प्रेग्नन्सी असते तर मुदतपूर्व प्रेग्नन्सी काय होते किंवा ह्याच्यावर तर आपण बोलतोच आहोत, पण ती प्रेग्नन्सी जी आहे ती सुद्धा हेल्दी व्हावी म्हणून सुद्धा आधीपासून काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? त्याविषयी काय सांगाल? कारण काही थोडेसे असे समज असतात की प्रवास करणंच टाळावं किंवा कुठे जाऊच नये, त्याविषयी सांगा. प्रेग्नन्सीचे पहिले 7 महिने जे आहेत त्यात जर डिलिव्हरी झाली तर आपण त्याला ॲबॉर्शन म्हणतो. आपल्या देशात 7व्या महिन्याच्या आधी झालेल्या बेबीजचं जगण्याचं प्रमाण कमी आहे. पाश्चात्य देशात मात्र 20 आठवड्यापासूनच्या बाळांना खूप चांगलं वाचवलं जातं आणि त्यांची पुढे वाढही खूप चांगली होते. पण आपल्या देशात आपण 7व्या महिन्यापासूनच्या बाळांबद्दल जास्त विचार करायला हवा. आईची काळजी घेताना सर्वात महत्त्वाचं आहे की तिला दिवसातून कमीत कमी 4दा काही आहार घेतला पाहिजे. ज्या बायका कामाला जातात किंवा ज्या बायकांना फक्त 2 वेळा जेवायची सवय असते तो त्या कॅलरिक इंटेक त्यांनी वाढवला पाहिजे. हा कॅलरिक इंटेक प्रेग्नन्सीच्या आधी कदाचित अपुरा नाही, पण प्रेग्नन्सी जशी वाढत जाते तसं ह्या कॅलरीज कमी पडतात. अगदी खरं. मॅडम, आपण बोलूया, साधी एक फोन घेऊया फक्त. हरिश्चंद्र बोरसे आपल्याशी बोलतायत नंदुरबारवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली 2-3 दिवसापूर्वी. तिला बसताना तिचा माकड हाड आहे ना, थोडंसं दुखतं, थोडं बसायला त्रास होतोय तिला. तेवढा त्रास होतोय बसायला, माकड हाड जवळ बसायला त्रास होतोय. बरं, धन्यवाद. कारण मला असं वाटतं डॉक्टर की बऱ्याच वेळेला हा त्रास होतो की माकड हाड जे असतं तो उठताना बसताना त्रास होतो. काय सांगाल तुम्ही? जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा कमरेच्या हाडांवर, स्नायूंवर बराचसा ताण आलेला असतो. कदाचित बाळाचं वजन जास्त असल्यामुळे प्रसूती थोडी अवघड असू शकते. अशा वेळेस माकड हाड दुखणं किंवा पूर्ण पाठ दुखणे हे अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं सीट्स बाथ नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे गरम पाण्यात मीठ टाकून जो आपण शेक देतो आपल्या आईला किंवा सासूला, त्याबद्दल माहिती नक्की असते, ते केलं तरी तिचा बराचसा त्रास कमी होईल. नाही झाला तर मात्र तुम्हाला तिच्या डॉक्टरांना तिला दाखवायला पाहिजे. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया. ज्ञानेश्वर वानखेडकर आपल्याशी बोलतायत नंदुरबारवरून. नमस्कार. नमस्कार ज्ञानेश्वर, बोला. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला, सलग प्रश्न विचारा सर. माझी सुनबाई आहे, फर्स्ट डिलिव्हरी आहे.
हा, तर तिचा प्रॉब्लेम असा आहे की तिला म्हणजे होणारच नव्हतं बुवा, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हा, हा तिला युटेरसला काही प्रॉब्लेम आहे, परंतु ते गॉड गिफ्ट म्हणून राहून गेलेलं आहे बुवा. परंतु आता ते सिझरच करावं लागेल, नॅचरल डिलिव्हरी होणारच नाही. आणि 35 आठवडे पूर्ण झालेले आहेत. 36 आठवडे पूर्ण झाल्यानंतर ह्या संडेला सिझर आहे. अगदी बरोबर निर्णय घेतला आहे तुमच्या बरं डॉक्टरांनी. ज्ञानेश्वरजी, हा काय सांगाल त्यांना? खरं तर कारण बाळ होणारच नाही असं सांगितलेलं असताना आणि सगळं ते सांगितलेलं आहे किंवा नाही याला आता फारसं महत्व नाही. त्या प्रेग्नंट आहेत आणि 36 आठवडे झाले आहेत आणि 37 आठवडे पूर्ण झाल्यावर सिझर करण्यास हरकत नसते. तर मला असं वाटतं की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. आणि गर्भाशय हे डायलेटेबल, म्हणजे जसं जसं बाळ वाढतं तसं तसं गर्भाशय मोठं होत असतं. त्यामुळे ही नॅचरल गॉड्स गिफ्ट आहे की गर्भाशय प्रसूतीच्या आधी मोठं होतं आणि प्रसूती झाल्या झाल्या लगेचच ते छोटं होतं. तर तिच्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे असं म्हणता येणार नाही. तो एक गैरसमज आहे किंवा तुमच्या मनातली भीती आहे. आता तुम्ही 37 आठवडे पूर्ण झाल्यावर सिझर करण्यास हरकत नाही असं मला वाटतं. अगदी डॉक्टर, खरं तर वेळेआधी जन्मास येणारे जी बालकं आहेत आणि तो जागरूकता दिन म्हणून आपण हा 17 नोव्हेंबर हा पाळण्यात येतो. कारण खरं तर आई आणि बाळ हे दोघेही सुदृढ असतील, चांगले असतील तरच आपली पुढची पूर्ण पिढी खूप छान सशक्त होऊ शकतो असं आपण म्हणतो. नवीन नवीन संकल्पना खरं तर येत राहतात, बदलत राहतात. एक KMC म्हणून कांगारू मदर ही काय संकल्पना आहे? कांगारू मदर केअर ही अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे. जसं कांगारू आपल्या बाळाला पोटाशी घेऊन सर्वीकडे फिरत असते, तसं आई किंवा त्या बाळाला सांभाळणारी घरातली मंडळी बाळाला जर जवळ ठेवलं तर बाळाचं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. जसं आपण NICU मध्ये बाळाला इन्क्युबेटर्समध्ये ठेवतो जेणेकरून बाळाला हायपोथर्मिया होऊ नये, म्हणजे टेम्परेचर ड्रॉप झाल्यामुळे बऱ्याचशा बाळांना त्रास होतो. ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण इन्क्युबेटर्स वापरतो. तर ते न करता आईच्या छातीजवळ बाळाला जर घेऊन ठेवलं, पण त्यात एक गोष्ट लक्षात असू द्यावी की कपड्यांवरून किंवा बाळाला कपडे घालून आईच्या छातीशी घेऊन फारसा उपयोग होत नाही. बरोबर, ओके. तर जस्ट आपण जे आता नवीन प्रमोट करतोय की डिलिव्हरी झाल्या झाल्या आईला छातीशी द्यावं, बाळाला आईच्या छातीशी द्यावं, हीच संकल्पना आहे. सो द कन्सेप्ट अशी आहे की बाळाला आईच्या किंवा त्याला सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जितका जास्त वेळ देता आला तितकं बाळाला फिजिकली आणि इमोशनली सुद्धा बाळाला जर आईने जवळ ठेवलं तर ते बाळ लवकर बरं होतं. त्याला ब्रेस्ट फिडिंगला मदत होते. आईलाही बाळाला जवळ घेतल्याने ब्रेस्ट मिल्कचा परिणाम, ब्रेस्ट मिल्क सिक्रेट व्हायला मदत वाढतं. येस. तर आईच्या छातीजवळ बाळाला ठेवल्याने इवन आजी किंवा जे कोण ह्या बाळांची काळजी घेत असेल त्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या जवळ ठेवलं तर ह्या बाळांची ग्रोथ चांगली होते. ती खरंच खूप छान अशी संकल्पना आहे. नाही, आपण एक पुढचा फोन घेऊया. ऋतुजा कानडे आपल्याशी बोलतात सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, स्त्रियांना प्रसूतीनंतर मूळव्याधाचा त्रास होतो, त्यासाठी काय काळजी घ्यावी? आणखीन जन्मल्यानंतर बाळांचा मुडदूस हा प्रकारही होतो, हे कशासाठी होतं आणि त्याचं रिझन काय मुडदूस? बरं, धन्यवाद ऋतुजाती. की मूळव्याध हा एक आपल्या स्त्रियांना होतो आफ्टर प्रेग्नन्सी. अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि बायका त्या सांगत नाही, त्या लाजतात घरच्यांना किंवा डॉक्टरांना सांगायला. पण जे प्रेग्नन्सीत किंवा डिलिव्हरीत जे पेल्विक ऑर्गन्स आहेत, गर्भाशय आहे, आपलं एनस आहे, रेक्टम आहे, इथे रक्तस्राव खूप वाढलेला असतो, ब्लड सप्लाय खूप वाढलेला असतो
आणि जे प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स आहेत ते त्यावर परिणाम करत असतात. तर प्रसूतीनंतर संडासला त्रास होणे किंवा पाईल्सचं प्रमाण नक्की जास्त आहे. पण त्यात सर्वात मोठी काळजी जी आपण घेतली ती आहाराची जर घेतली तर हा त्रास कमी होऊ शकतो. आपण फायबर रिच डाएट ज्याला म्हणतो ते जर आपल्या मातांना दिलं तर त्यात फळं आहेत, भाजी, पालेभाज्या, चपाती, भाकरी या सर्व गोष्टी ज्या आपल्या शरीरात व्यवस्थित फायबर देऊन स्टूल फॉर्म करतात, त्याच्याने हा परिणाम कमी होऊ शकतो. आणि स्टूल सॉफ्टनर आपण ऐकलेल्या नावांपैकी क्रिमॅफिन आहे किंवा इसबगोल. इसबगोल हे नॅचरल स्टूल सॉफ्टनर आहे. विदाऊट म्हणजे काही कुठलेही साइड इफेक्ट्स किंवा सवय न होता इसबगोल जर दिलं आपण डिलिव्हरीच्या झालेल्या बायकांना तर स्टूल सॉफ्ट झाल्यामुळे या पाईल्सचा त्रास कमीत कमी जे दुखणं किंवा ब्लिडिंग होणं हे त्रास कमी होतात आणि 1-1.5 महिन्यापर्यंत हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यानंतर युजली हा त्रास होत नाही. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. शैलेश आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार शैलेशजी, बोला. हा नमस्कार मॅडम. मॅडम माझ्या मिसेसला आता 6वा महिना चालू आहे आणि जो प्लासेंटा आहे तो खालच्या बाजूला आहे. हॅलो. बोला. हा प्लासेंटा जो आहे तो खालच्या बाजूला आहे आणि पिशवीचे तोंड जे आहे ते 2.6 सेंटीमीटरने ओपन आहे. टाके घ्यायला सांगितलेलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलने. आम्ही ट्राय केलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण ते म्हटले हे खूप रिस्की आहे, टाके टाकू शकत नाही. तर त्याला उपाय म्हणून काय आहे? होय. बरं शैलेशजी. हो शैलेशजी, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही जे विचार करताय ते बरोबर आहे. जेव्हा प्लासेंटा किंवा वार हे खालच्या बाजूला असतं तेव्हा पेशंटला ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही म्हणताय की गर्भाशयाचं जे तोंड आहे ते 2.4 सेंटीमीटर आहे. तर 2.5 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर हा ग्रे झोन आहे. 2 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी जर गर्भाशयाचं तोंड असेल तर नक्की प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची भीती आहे. मला वाटतं की तुम्ही टाका किंवा जे आपण सर्वायकल ऑस टाईटनिंग म्हणतो ते टाळता आलं तर बरं असणार. कारण प्लासेंटाला किंवा वरला धक्का पोहोचून ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त आहे. आता प्लासेंटा खाली असल्यामुळे तुमच्या वाईफला इतर बायकांपेक्षा जरा जास्त काळजी घ्यावी लागेल आणि त्यात सर्वात मोठी काळजी म्हणजे जे आम्ही बेडरेस्ट म्हणतो. फारशा बायकांना बेडरेस्ट आपण सजेस्ट करत नाही, पण प्लासेंटा प्रिव्हिया ही अशी कंडिशन आहे की त्यात बेडरेस्ट हे सर्वात चांगला उपाय आहे. तर आपण टाका घालणे किंवा ऑस टाईटनिंग टाळू शकतो, पण ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे. यांना रेस्ट देणं फार महत्त्वाचं आहे आणि गरज पडल्यास लवकरात लवकर हॉस्पिटलला नेण्याची सोय आहे की नाही याचा विचार तुम्ही 6 ते 9व्या महिन्यापर्यंत कायम ठेवला पाहिजे. अगदी खरं. म्हणजे आणि आपले जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार पुढे केलं पाहिजे. डॉक्टर, खरं तर आपण बोलतोय की हे जी नवजात शिशू आहे जी मुदतपूर्वक जन्माला आलेले असतात त्यांना घरी आणल्यावर सुद्धा त्यांची तितकीच काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण हॉस्पिटलमध्ये काचपेटी किंवा जी काही उपकरणं असतात ती सहज अवेलेबल असतात, पण घरी आल्यावर कधी कधी अज्ञानामुळे त्यांची कशी काळजी घ्यावी हे आपल्याला माहिती नसतं आणि पुन्हा त्यांची तब्येत बिघडते. काय मार्गदर्शन? हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण सर्वात चांगली काळजी बाळाची एका गोष्टीने घेता येते, ती म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. आई जर बाळाला ब्रेस्ट फीड करू शकते किंवा बाळ जर स्वतः ब्रेस्ट फीड घेऊ शकतं तर आपण इतर कुठल्याही फीडिंग टाळले तर बाळाची काळजी चांगली होते. आणि बाळाला सांभाळणारे घरातले सर्व मेंबर्सनी बाळाला हात लावण्याआधी किंवा बाळाला सांभाळण्याआधी, इवन बाळाच्या आईने सुद्धा बाळाला सांभाळण्याआधी साबणाने हात धुणे हाच फार मोठा चेंज जर केला तर बाळाचे बरेचसे इन्फेक्शन्स आपल्याला प्रिव्हेंट करता येतील. सो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग अँड
स्वच्छता. येस, हँड वॉशिंग ह्या हं. 2 गोष्टी मला आय खूप वॉन्ट टू क्रिएट अवेअरनेस. महत्वाच्या आहेत. आपला एक पुढचा फोन घेऊया. गायत्री राठी आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी गायत्री राठी बोलतेय. बोला. मॅडम, मला विचारायचं होतं की दुपारी जर आफ्टरनून टायमिंगला थोडं झोपलं प्रेग्नन्सीमध्ये तर त्याचं बाळावर काही इफेक्ट होतो का? बरं. वर्षाजी आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. ऋतुजा वाडे आपल्याशी बोलतात वसईवरून. नमस्कार. नमस्कार ऋतुजाजी, बोला. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. हं, मी ऋतुजा वाडे. बोला. नमस्कार. ऍक्च्युली मला प्रश्न विचारायचा होता की आता एज, मला 8 वर्षाची मुलगी आहे आणि माझं एज आहे 37. तर ऍक्च्युली मला प्रेग्नेन्सी घ्यायची होती, तर घेऊ शकते का एज प्रमाणे? म्हणजे हो, अगदी. काय सांगाल मॅडम? अगदी. कारण जर तुमची पहिली मुलगी 8 8 वर्षाची आहे, जर ती हेल्दी आहे आणि तुम्हाला कुठलाही हाय रिस्क फॅक्टर नाही, हाय रिस्क फॅक्टर जे आपण डाऊन सिंड्रोमची जी आपल्याला सर्वात मोठी काळजी असते त्याची जर आपल्याला भीती नसेल तर तुम्ही नक्की दुसरं बाळ व्हायला हरकत नाही. ओबेसिटी जर असेल किंवा तुम्हाला आधीपासून जर हाय बीपी असेल, हायपरटेन्शन असेल किंवा डायबिटीस असेल, या 3 गोष्टी, हायपरटेन्शन, डायबिटीस, ओबेसिटी आणि पास्ट हिस्ट्री ऑफ बेबी बॉर्न विथ सम कॉम्प्लिकेशन्स, हे जर नसतील तर तुम्ही नक्की सेकंड प्रेग्नन्सी करू शकता. हे कॉम्प्लिकेशन्स जर असतील तर तुमच्या ऑब्स्टेट्रिशियन या तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी चर्चा करून रिस्क फॅक्टर कन्सिडर करून तुम्ही नक्की सेकंड बेबी करू शकता. डॉक्टर, मगाशी गायत्री जी आहेत त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की प्रेग्नेन्सी नंतर दुपारी थोडं झोपलं तर बाळाला काही त्रास होणार का? काय सांगाल तुम्ही त्यांना? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं. अगदी माझा तर सल्ला हा असेल की प्रत्येक प्रेग्नंट बाईनी शक्य असेल तेवढा आराम केला पाहिजे. युजली आम्ही सजेस्ट करतो की रात्रीचे 8 तास व दिवसा 2 तास, 10 तास जर आराम घेतला तर ते सर्वात उत्तम राहील. आणि तुम्हाला तुमची जी शंका आहे ती शंका नसून रादर सजेशन म्हणता येईल. सर्व बायकांना मी सजेस्ट करेल की हो, दिवसातून 2 तास आराम केला तर जास्त बेनिफिशियल. डॉक्टर, आजचा विषय खूप छान आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण त्यापूर्वी काही छोट्या मोठ्या ज्या शंका असतात त्या आपण आपल्या सखींच्या आणि सगळ्यांच्या दूर करूया. की एक असं की प्रवास करावा की नाही, पहिले 3 महिने करावा की नाही, किंवा 7व्या महिन्यानंतर करावे की नाही, थोडक्यात काय सांगाल? प्रवास करायला काही हरकत नसते जर तुम्हाला पेन होत नाही किंवा प्रीटर्म लेबरची रिस्क नाही आहे तर तुम्ही प्रवास करू शकता. विमानाने किंवा रेल्वेने प्रवास केल्याने कुठलेही पेन किंवा प्रीटर्म डिलिव्हरीची भीती नसते. मात्र 2 व्हीलर वापरताना मला असं वाटतं की प्रेग्नंट बायकांना थोडी काळजी टाळलेलं बरं. कारण तुमचे हँड आय कोऑर्डिनेशन वेन यू आर ड्रायव्हिंग 2 व्हीलर इट हॅज टू बी व्हेरी शार्प. आणि प्रेग्नन्सीत सर्व मुवमेंट्स थोड्या स्लो करायला हरकत नसते. सो आय वुड सजेस्ट की विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करण्यात काही हरकत नसते. तसंच दुसरी गोष्ट असते की आहार हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे ह्या सगळ्यांमध्ये, त्याविषयी काय सांगाल? प्रेग्नन्सीत आपण कितीही चांगला आहार घेतला तरी काही डेफिशियन्सीज प्रेग्नंट वुमेनमध्ये होतच असतात. त्यात सर्वात महत्त्वाचं आहे आयर्न डेफिशियन्सी. त्यासाठी आपल्याला आयर्न टॅबलेट्स दिल्या जातात. सर्व हॉस्पिटल्समध्ये या आयर्न टॅबलेट्स उपलब्ध असतात. हो, फ्रीली अवेलेबल असतात. त्यासोबत काही इतर सप्लिमेंट्स लागू शकतात. काही बायकांचं प्रोटीन इंटेक कमी असतं तर त्यात मी सजेस्ट करेल की शेंगदाणे, बदाम, दूध व दुधाचे पदार्थ या सर्वात प्रोटीन भरपूर आहे. ज्या बायकांना अंडे
खाऊ शकतात किंवा अंडी परवडू शकतात त्यांनी नक्की म्हणजे अंडी हा जो एक खाल्ल्याने- प्रोटीनयुक्त आहार Yes. त्यांनी खरं तर हो, हो. घेतला पाहिजे. खरंच आपला हा जो आजचा विषय होता की वेळेआधी जन्मास येणाऱ्या बालकांची व मातांची काळजी, आणि डॉक्टरांनी खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की ती काळजी कशी घ्यावी आणि मुदतपूर्वक प्रसव जन्मदिन हा कसा टाळावा. खरंच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला विषय कोणता आहे सखीचा, तो आधी आपण बघूया. उद्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे मुलांचे हक्क आणि आनंददायी शिक्षण, आणि सहभागी आहेत भाऊसाहेब शास्कर, शिक्षण तज्ज्ञ, संगमनेर. आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.